जय सियाराम सगळ्यांना. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज होता गुरुवार, तर तुम्ही बघू शकताय हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे. आणि आज काय जास्त उमरा भरून रांगोळी काढली नाही. लेकीला खूप कंटाळा आला होता. आता काय सुट्ट्या चालू आहेत, त्यांची खूप मजा चालू आहे बाबा. आमच्या काळात काय अशी मजा वगैरे नव्हती. सगळे दिवस सारखे होते, ये रे मजा मागल्या तसेच होते. उठायचं सकाळी लवकर उठायचं, कारण आई लवकर कामाला जायची, त्यामुळं उठणं भागच होतं. सकाळी लवकर उठायचं, कामं करायचे, दिवसभर दिवस होताच मोकळा. मग आपल्याला बोंबलं थिंडाला. त्यानंतर हळदीचं लेपन वगैरे झालं, रांगोळी काढली छोटीशी आज उमरावर, आणि मग देवपूजा वगैरे करायला सांगितलं तिला. करून घे बाई देवपूजा म्हणलं, कारण त्यांच्याबरोबर मलासुद्धा खूप कंटाळा आला होता. कारण सध्या कामाला जात नाही आहे, घरीच आहे. बहिणीची मुले वगैरे आले आहेत, त्या मुलांना सोडून कसं मी जाणार कामाला. आणि हे 4 मुलं राहणार कसं कसं कोणच नाही आहे ना माणूस घरात. म्हणून म्हटलं जाऊ दे, कामाला सुट्ट्या सांगितल्या. आणि असं आगळं वेगळं कोण खाते का सांगा. साहेबांनी आणलं होतं व्हेनिला आईस्क्रीम, आणि त्यामध्ये मी आमरस केला होता. आमरस टाकून व्हेनिला आईस्क्रीम आणि आमरस मिक्स करून हा इतकं सुंदर लागत होतं, काय सांगावं तुम्हाला. मस्त वाटलं. आमरसची चव आणि व्हेनिला आईस्क्रीमची चव, जसं काय एखादं वेगळ्याच पद्धतीने काहीतरी ज्यूस बनवून खाल्ल्यासारखं वाटलं. पण खूप छान वाटलं, मस्त. माझं बघून मुलांनी पण लगेच चालू केलं. आहे नाही तेवढं आमरस घेतलं त्यातलं. फॅमिली पॅक आणलं होतं साहेबांनी मुलांसाठी वगैरे. हल्ली नेहमी आणतेतच, पण आता हल्ली काय होतं, दुपारी घरी आले की आपलं आणतेतच. मग बघू शकताय तुम्ही, मी हे असं काहीतरी मिक्स केलं. आणि माझं बघून पोरांनी सगळ्या मिक्स केलं. बहिणीच्या पण, आमच्या नेहा निशानी पण केलं, आणि मग आमच्या सानूनी पण केलं, आणि गिरीशने पण केलं. सगळ्यांनी मिक्स करून खाल्लं. मम्मा तुझी आयडिया लाजवाब होती, मस्त वाटत होतं, असं आमच्या गिरीशचं म्हणणं होतं. हे बघा, लाजवाब आहे मम्मा, खूप मस्त झालेलं आहे बघ, खूप छान लागालं आहे म्हणला. आणि गिरीश खाऊन घेते. गिरीशचं खायलेलं बघून, गिरीशच्या तोंडातून एवढे शब्द फुटलेले बघून लगेच सानवीनी पण तेच केलं. सानवीनी पण मिक्स केलं, आणि ती पण खायला घेतली. मम्मा खूप मस्त झाले, छान लागायला. आता एवढं सगळं खाल्ल्यानंतर एवढ्यानी पोट थोडी भरते. मग चला बेसन पोळ्या केल्या. मग गरम गरम आता जास्त करून मुलांना कसं, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर असं पाणी पितात, त्यामुळं जेवण काय हलकं थोडंसं दिलं तरी चालतं. म्हणून म्हटलं चला आज काय बेसन पोळ्या करूया. आणि जो रात्रीचा भात शिल्लक होता त्याला फोडणी दिली. काय करणार, आता पर्यायच नव्हतं, आहे ते संपवा म्हटलं. आणि मग संध्याकाळी गुरुवार सोडायला उपवासासाठी स्वयंपाक बनवून, आणि एवढं मुलका महागाचं अन्न वाया कसं घालवायचं, म्हणून म्हटलं हे भात फोडणी देऊन टाकूया. भाताला फोडणी दिली. भात एवढा टेस्टी लागत होता, खूप मस्त लागत होता, अगदी तोंडाला पाणी सुटलं असं. हे भात खूप मस्त झाला होता. मी काहीतरी वेगळ्याच पद्धतीने ह्यावेळेस भात फोडणी दिला होता, नेहमी देते तसं नव्हतंच. आणि इतका छान झाला. सगळेजण मिळून मग इथं अंगत पंगत बसली. आईस्क्रीम खाऊन झाला आधी, आणि नंतर मग जेवायला बसलो. सगळे जेवल्यानंतर आईस्क्रीम खातात, पण आमच्यात आधी खाऊन घेतला आम्ही सगळ्यांनी. आणि मग इथं बसलेलं आहे बघा, जे ते ज्याच्या त्याच्या ताटातलं खात बसलेलं आहे. आणि तोंड आहे वर टी व्हीकडे. नेहाचं पण आमचं तसंच आहे. नेहा बोलते की खूप छान झालं, हे बघ, हे बघा कशी हसते. आणि खूप छान झाली बेसनपोळी. मी तिला म्हणलं तुझ्या आईसारखी काही चव आली नसेल. आणि खूप खरंच माझ्या बहिणीला म्हणजे लहान लवकर लग्न झाल्यामुळं स्वयंपाक काही तिला येत नव्हतं. लवकर म्हणजे काय अगदीच नाही, पण तरी पण झालं 18 वर्षाच्या आसपास लग्न. पण स्वयंपाक कधी ती शिकली नव्हती, त्यामुळं बऱ्याचशा काही गोष्टी तिला येत नव्हतं, चुली स्वयंपाक गॅस पुढचं. आणि मग नंतर इतकी ट्रेन झाली की आम्हाला सगळ्यांना मागं सरकवली. लगेच आमची लेक म्हणली की मम्मा माऊसारखी पोळी झाली नव्हती, माऊनी खूप कुरकुरीत पोळी केली होती. तर मग तिच्या माऊला सांगायचं आहे मला की बिट्टी माऊ म्हणती पोरांना की बाई तुझी रेसिपी काय होती, थोडंसं आम्हाला पण सांग. आणि मग काय नंतर गुरुवार होतं, स्वामींच्या मंदिरात गेलो आणि आरती चालू झाली. म्हणलं चला नशीब खूप छान आहे, आज आहे आरती भेटलेली. तर बघू शकता इथं मस्त अशी आरती घेतली सगळ्यांनी. आरती चालू आहे. आणि खरं मंदिरात आहे ना, सगळ्यांनी आळीपाळीने स्वामींना ओवाळतं बरं का. प्रत्येकाला आरती देते ते ओवाळायसाठी. आणि खूप छान वाटलं ही आरतीचं बघून. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, ब्लॉगमध्ये व्हिडिओ नक्कीच सांगा. तर चला श्री स्वामी समर्थ, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.